ईडीआयच्या रडारवर भाजपचे किती नेते? 2014 पासून भारताच्या राजकीय पटलावर केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात ईडी आणि सीबीआय आणि विरोधी पक्षांतील नेत्यांचं पक्षांतर हा अत्यंत वादग्रस्त आणि चर्चेचा विषय राहिला आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या एका इन्व्हेस्टिगेशन अहवालानुसार 2014 पासून विरोधी पक्षांमधील अशा अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर होते. भाजपमध्ये प्रवेश करताच या नेत्यांवरील कारवाई एकतर थांबली किंवा पूर्णपणे बंद झाली. या संपूर्ण प्रक्रियेला विरोधी पक्षांनी भाजपची वॉशिंग मशीन असं नाव दिलं. मात्र ईडी सीबीआयच्या रडारवर भाजपचे किती नेते आहेत हेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. 2014 मध्ये भाजप सत्तेत आली आणि देशात एक नवा ट्रेंड सुरू झाला. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचाराचे फक्त आरोप व्हायचे, पण आता रोज सकाळी टीव्हीवर ईडी आणि सीबीआयच्या थेट कारवाया पाहायला मिळतात. तपास यंत्रणा इतक्या सक्रिय झाल्यात की नेत्यांची झोप उडाली. मात्र किती नेत्यांवर कारवाई झाली आणि किती जणांवर थेट कारवाई झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे. किती नेत्यांवर कारवाई झाली आणि कोण नेते होते पाहूया. 2014 पासून 2026 पर्यंतच्या अधिकृत संसदीय आकडेवारीनुसार ईडीकडून एकूण 193 राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय विरोधकांचा आरोप आणि विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार सीबीआय आणि ईडी दोन्ही मिळून जवळपास 230 पेक्षा जास्त नेत्यांवर ईडी आणि सीबीआयनं कारवाई केली. कारवाई म्हणजे यातील काहींची ईडी चौकशी झाली आहे, काही नेत्यांच्या घरी छापे टाकण्यात आले तर काहींना अटक करण्यात आली. मात्र धक्कादायक आकडा म्हणजे यातील 95% अधिक नेते हे विरोधी पक्षांमधले होते. कारण यातील 90% नेते हे भाजपात गेले आहेत आणि त्यांची कारवाई रद्द झाली आहे. 2014 पासून एकूण 25 प्रमुख विरोधी नेत्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आणि तपास सुरू असताना भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वात जास्त नेते काँग्रेसचे आहेत. कोण होते हे नेते पाहूया. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळ्या प्रकरणी दिवंगत अजित पवार यांच्यावर ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरू होती. 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत भाजपसोबत युती केली आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित काही प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. 2005-06 मध्ये तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात एअर इंडियासाठी गरज नसताना 17,000 कोटींची 111 विमानं खरेदी आणि भाड्यानं घेण्यात आली. त्यामुळे सरकारी तिजोरीचे अतोनात नुकसान झाले आणि एअर इंडिया प्रचंड कर्जात बुडाली. या घोटाळ्यात मुख्य संशयित म्हणून नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी आणि मध्यस्थ दीपक तलवार सीबीआय आणि ईडीच्या जाळ्यात अडकले. सध्या प्रफुल्ल पटेल यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर मार्च 2024 मध्ये सीबीआयनं पुराव्याअभावी या प्रकरणाचा तपास अधिकृतरित्या बंद केला. 2015 पूर्वी हिमंता बिस्वा शर्मा यांच्यावर आसाममधील शारदा चिट फंड घोटाळा आणि लुईस बर्जर घोटाळ्यावरून भाजपनेच गंभीर आरोप केले होते आणि सीबीआयनं त्यांची चौकशी केली होती. मात्र 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध सुरू असलेला तपास पूर्णपणे थंड झाला आणि आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर 300 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याचे आरोप होते आणि ईडी त्यांच्या कंपन्यांची चौकशी करत होती. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये येताच त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आणि त्यांच्यावरील तपास यंत्रणांची कारवाई पूर्णपणे थांबली. पश्चिम बंगालमधील बहुचर्चित नारदा स्टिंग ऑपरेशन आणि शारदा चिट फंड घोटाळ्यात सुवेंदू अधिकारी यांचं नाव होतं. सीबीआय ईडी त्यांची चौकशी करत होती. 2021च्या बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये जाताच त्यांच्यावरील तपास यंत्रणांचा वेग मंदावला आणि आता ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ यांना ईडीनं अटक केली आणि ते तुरुंगातही राहिले. मात्र 2023 मध्ये अजित पवार गटासोबत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि ते राज्यात मंत्री बनले. त्यानंतर त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईचा दबाव लक्षणीयरित्या कमी झाला आणि आता ते महायुती सरकारमध्ये आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी
सीबीआयचा खटला सुरू होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अचानक काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांना तातडीनं राज्यसभेची उमेदवारी दिली. प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं छापे टाकले होते आणि त्यांची मालमत्ता जप्त केली होती. यामिनी जाधव यांच्यावरही परदेशी निधी प्रकरणावरून यंत्रणांचा दबाव होता. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजप सोबत सरकार स्थापन केलं. तेव्हा या नेत्यांनी यंत्रणांच्या त्रासापासून वाचण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अप्रत्यक्षरित्या मान्यही केलं. हेच नाही तर यामध्ये टीएमसीचे मुकुल रॉय, टीडीपीचे वायस चौधरी, काँग्रेसचे कृपाशंकर सिंह, गीता कोडा यांच्यासारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे, ज्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईनंतर भाजपची वाट धरली आणि भाजपत गेल्यानंतर त्यांच्यावरची कारवाई बंद झाली. द इंडियन एक्सप्रेसच्या विशिष्ट तपासणीनुसार पक्ष बदलणाऱ्या 25 नेत्यांपैकी 92% नेत्यांना कारवाईपासून थेट दिलासा मिळाला. एकूण 25 पैकी 23 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच तपास यंत्रणांची त्यांच्या विरुद्धची सक्रियता पूर्णपणे संपुष्टात आली. 12% खटले अधिकृतरित्या बंद करण्यात आले. 3 नेत्यांच्या बाबतीत तपास यंत्रणांनी न्यायालयात अधिकृत क्लोजर रिपोर्ट सादर करून सांगितलं की आम्हाला तपासात काहीही संशयास्पद आढळलं नाही. 80% खटले थंड बस्त्यात आहेत. 20 नेत्यांचे खटले तांत्रिकदृष्ट्या कागदावर सुरू आहेत. परंतु हे नेते भाजपमध्ये आल्यापासून ईडी आणि सीबीआयनं त्यांना कोणतीही नोटीस पाठवलेली नाही, त्यांची चौकशी केलेली नाही किंवा त्यांच्यावर छापे टाकलेले नाही. एकूण 25 पैकी फक्त 2 नेते असे आहेत ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही तपास यंत्रणांची किरकोळ कारवाई किंवा चौकशी सुरू राहिली. यात माजी टीडीपी खासदार वायस चौधरी यांचा समावेश आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे आपल्या देशातील राजकीय वॉशिंग मशीन विरोधी पक्षातील कितीही मोठा डागाळलेला नेता असो, तो सत्ताधारी पक्षात गेला की एका रात्रीत एकदम स्वच्छ आणि निष्कलंक होतो. विकास इतका वेगानं डिजिटल होतोय की खिसा रिकामा झाला तरी डिजिटल इंडियाचा अभिमान काही कमी होत नाही. शेवटी आजचे दिन आले की नाही हे शोधण्यातच खरी मजा आहे. संविधानाचं कलम 14 सर्वांना समानतेचा अधिकार देतं, परंतु यंत्रणांच्या कारवाया केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवरच केंद्रित असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. जेव्हा आरोपी सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यावरील चौकशी थंडावणं किंवा बंद होणं हे कायद्याच्या निष्पक्ष अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभं करतं. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत ईडीनं हजारो गुन्हे नोंदवले आणि शेकडो छापे टाकले, परंतु न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण अत्यंत कमी, अवघं 1 ते 2% इतकं आहे. कायद्यानुसार तपास यंत्रणा स्वतंत्र असणं आवश्यक आहे, मात्र संचालकांच्या कार्यकाळात दिली जाणारी मुदतवाढ आणि प्रशासकीय हस्तक्षेप यामुळं या यंत्रणा स्वायत्त संस्थांऐवजी राजकीय हितासाठी काम करणाऱ्या घटकांसारख्या वाटू लागल्या आहेत, ज्यामुळं न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का बसलाय. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर एक अजब चित्र दिसतं. ईडी आणि सीबीआयच्या 95% कारवाया फक्त विरोधकांवरच होतात, पण चमत्कार तिथं होतो जिथं भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले विरोधी नेते भाजपमध्ये प्रवेश करतात. भाजपमध्ये जाताच त्यांच्यावरील चौकशी अचानक थांबते किंवा फाईल्स बंद होतात. जनतेच्या डोळ्यात ही धुळफेक नाही तर काय आहे? भ्रष्टाचार संपवण्याच्या गप्पा मारणारे स्वतःच्या पक्षात आलेल्या डागाळलेल्या नेत्यांना मात्र क्लीन चिट देतात. या राजकीय वॉशिंग मशीनच्या खेळात सामान्य जनता मात्र पूर्णपणे तोट्यात आहे. जनतेला काय मिळालं? महागाईचा प्रचंड भडका, वाढती बेरोजगारी आणि वाढलेले कर. सरकारी कंत्राट आणि योजनांमध्ये स्थानिक पातळीवर अजूनही भ्रष्टाचार सुरूच आहे. सर्वसामान्य माणूस जेव्हा कर भरतो तेव्हा त्याला पारदर्शक कारभार हवा असतो. राजकीय सूडनाट्य नाही, फक्त विरोधकांवर कारवाया करून भ्रष्टाचार संपणार नाही. खरी पारदर्शकता तेव्हाच येईल जेव्हा कायदा सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही समान न्याय लावेल. कारण शेवटी जनतेचा पैसा हा पक्षाचा नसून देशाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.